सगळे थंडावलेत की काय? हां, मग आवाज येऊ देत टाळ्यांचा. आणि आता आणखीन थंडावण्यासाठी येत आहेत सुजाता हंचाटे, स्नो आईस्क्रीम. त्यांना आमंत्रित करते स्नो आईस्क्रीमला. सर नाही नमस्कार. मी सुजाता निलेश हंचाटे. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित हॅलो नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व पार्टिसिपंट्सचे, तसंच देसाई सर, महाजन मॅडम आणि मिशन अपॉर्च्युनिटीज थ्रू त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. तर शोमी स्नो आईस हे माझं ब्रँड प्रोडक्ट आहे आणि शोमी स्नो आईस हे एक कॉन्सेप्ट आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमचं कॉन्सेप्ट नवीन जे आम्ही इंडियामध्ये नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे. हा ब्रँड इंटरनॅशनल प्रोडक्ट आहे हे आईस्क्रीमचं, पण आम्ही त्याला इनोव्हेट करून इंडियामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे स्नो आईस हा प्रकार सगळ्यांसाठी नवीन आहे आणि हा फर्स्ट टाईम आपण अजून इंडियामध्ये कुठेही पाहिला नसेल. तर आमचा हा ब्रँड 2 आउटलेट्समध्ये आम्ही आहोत. आम्ही माझं स्वतःचं फॅक्टरी आउटलेट वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये आहे आणि कांदिवलीला महावीर नगरमध्ये आहे. तर आता आम्हाला एवढा चांगला त्याचा रिस्पॉन्स मिळतो आहे की लोक विचारतात की तुमचं अजून हे ब्रँड तुम्ही कुठे म्हणजे आहे का. तर त्यासाठी आम्हाला फ्रँचायझी आणि मास्टर फ्रँचायझी अपॉइंट करायचे आहेत. तर त्याबद्दल मी प्रॉडक्टबद्दल थोडी माहिती देते तुम्हाला. तर सर्वात पहिली 2015मध्ये मी आणि माझी बहीण श्रावणी उगवेकर आम्ही दोघींनी हा कॉन्सेप्ट हा प्रोडक्ट इनोव्हेट करायचा प्रयत्न केला. तर स्नो आईस हा प्रकार तायवान बेस्ड आहे बेसिकली आणि तो इंडियामध्ये जेव्हा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला इंडियन टेक्स्चर आणि इंडियन टेस्टप्रमाणे आम्ही इनोव्हेट केलं. त्यासाठी मला 2 वर्ष लागले ह्या R&D प्रोसिजरमध्ये. तर फूड एक्सपर्टीज आणि कन्सल्टंट्सला आम्ही कन्सल्ट करून हा नवीन प्रोडक्ट तयार केलेला आहे. तर ओके. तर आम्हाला ह्या स्नो आईस ह्या कॉन्सेप्टसाठी बक्षिसं पण मिळाली आहेत. तर तसंच इनऑर्बिट मधनं एक पिंक पॉवर कॉन्टेस्ट असते, त्याच्यामधनं पण आम्हाला या प्रोडक्टसाठी बक्षीस मिळालेलं होतं. तर एक्झॅक्टली स्नो आईस काय आहे ते मी तुम्हाला समजवते. आता मार्केटमध्ये बरेच आईस्क्रीम्स अवेलेबल आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे स्कूप आईस्क्रीम्स आहे, कोन आईस्क्रीम आहे, तवा आईस्क्रीम एक नवीन आलेला आहे, नायट्रोजन आहे. तर तसंच आम्ही हे स्नो आईस हा प्रकार इंडियामध्ये आणलेला आहे. तर मार्केटमध्ये जे आता अवेलेबल आईस्क्रीम्स आहेत त्याच्यामधनं हा टोटली वेगळा आहे, टोटली वेगळा आईस्क्रीम आहे. तर स्नो आईस एक्झॅक्टली काय आहे, तर आईस म्हटल्यावर लोकांना वाटतं की हे बर्फ आहे वगैरे आहे की काय. तर ॲक्च्युली हा बर्फ नसून आपण लो फॅट काऊ मिल्क आणि फ्रूट्स ह्याच्यापासून बनवलेलं हे आईस्क्रीम आहे. तर हा आईस तर आम्ही हा असा बनवतो की आम्ही फ्रेश फ्रूट्स मार्केटमधनं आणून त्याला टोटली हे मिक्सिंग चर्निंग करून त्याच्यामध्ये स्ट्रेनर वापरून आणि फ्लॅश फ्रीज प्रोसेस आहे ते करून त्याचा क्यूब बनवतो एक हार्ड, आणि त्याच्यामधनं जे क्यूब्स तयार होतात ते मशीनमध्ये क्रश केले जातात आणि मशीनमध्ये क्रश झालेला हा नंतर जो आईस्क्रीम होतो तो एक आपला रेडी आईस्क्रीम आहे. तर त्याच्यामध्ये हे असं स्नो आईस हा अशा टेक्स्चर फॉर्ममध्ये येण्यासाठी आपण हे लो फॅट काऊ मिल्क आणि फ्रूट पल्प एवढंच वापरलेलं आहे याच्यामध्ये. बेसिकली आईस्क्रीम तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये आता जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बफेलो मिल्क किंवा व्हिपिंग क्रीम वापरलं जातं मोस्टली. तर व्हिपिंग क्रीम तुम्हाला माहिती आहे की जर ते 10% असेल तर ते 30% होतं, कारण त्याच्यामध्ये एअर असतं. तर आपला तसं नाही, आपला हार्ड क्यूब तयार होतो. सपोज आपला 100 ग्रामचा क्यूब तयार झाला तर कस्टमरला देतानासुद्धा त्याची क्वांटिटी 100 ग्रामच असते, कारण त्याच्यामध्ये एअर नाही आहे आणि हे फ्लॅश फ्रीज वेगळ्या प्रोसेसने केलं जातं.
तर आणि जसं आपल्याला माहिती आहे की आता लोक आईस्क्रीममध्ये एडिबल ऑइल वापरतात, व्हेजिटेबल एडिबल ऑइल वापरतात किंवा दुसरं काही आर्टिफिशियल गोष्टी असतात. तर आम्ही हे असे वेगळे फ्लेवर्स आहेत, जवळजवळ 18 ते 20 फ्लेवर्स, आणि कॅन्डीजमध्ये पण 18 ते 20 फ्लेवर्स आमच्याकडे आहेत हे स्नो आईसचे. मिक्स अँड मॅच पण आहे की 2 फ्लेवर्स एकत्र मिळून हे फ्लेवर्स पण बनवलेले आहेत, लाईक ग्रीन टी आणि मिल्क किंवा चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी असे पण आहेत फ्लेवर्स. हे टोटली कॅन्डीज आहेत आमच्याकडे, ज्या पण टोटली नॅचरल आहेत, हायजिनिक आणि 100% व्हेजिटेरियन आहेत मोस्टली. त्याच्यानंतर आता शोमी स्नो आईस हे का की दुसऱ्या आईस्क्रीमबरोबर हे डिफरन्शिएट कसं होतं, तर याच्यामध्ये काऊ मिल्क वापरलं जातं, ते पण लो फॅट काऊ मिल्क आम्ही वापरतो. आणि त्याच्यामध्ये टोटली म्हणजे एडिबल ऑइल, व्हेजिटेबल एडिबल ऑइल किंवा व्हिपिंग प्रोसेस बिलकुल नाही आहे. हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ज आहे, कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ज याच्यामध्ये आम्ही नाही टाकत. परत 40% फ्रेश फ्रूट्स वापरतो याच्यामध्ये, 100%मधनं 40% फ्रूट्स आहेत. कारण इतर आईस्क्रीम तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये हार्डली 9 to 10% फ्रूट्स असतात किंवा मग डायरेक्ट आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात, पण आपल्या या शॉमीमध्ये हे नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स बिलकुल नाही आहेत, आणि आर्टिफिशियल कलर्स आणि फ्लेवर्स पण आम्ही अवॉइड करतो. नाही म्हणजे ॲज गुड ॲज नाही घालत, फक्त कलर्सचा जो एक प्रेझन्स यावा म्हणून आम्ही कलर घालतो, ते पण नॅचरल कलर्स यूज करतो. त्याच्यानंतर सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज आहे की हे 100% व्हेजिटेरियन आहे, आणि ह्याची शेल्फ लाईफ 6 मंथ्सची आहे. त्याच्यानंतर ह्याला प्रिझर्वेटिव्ज यासाठी नाही आहे की हे फ्रीझर इटसेल्फ इज अ प्रिझर्वेटिव्ह, कारण एक -18 डिग्रीच्या खाली याला आम्ही फ्रीज करतो, आणि जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांना पण आम्ही त्या प्रकारचं फ्रीझर घ्यायला, म्हणजे त्याप्रमाणे स्पेसिफिकेशन्सप्रमाणे आम्ही हे करतो मार्गदर्शन. तर ही स्नो आईसची ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला कशी ठरेल, तर जे कोणी फ्रँचायझी, म्हणजे आता आम्हाला 2 आउटलेट्स माझे स्वतःचे आहेत, तर मला डिमांड आहे, त्यामुळे मी फ्रँचायझी मॉडेल एक सेटअप करायचा प्रयत्न करते. आम्ही स्वतः एक स्टार्टअप आहोत, त्याच्यामुळे हे फ्रँचायझी मॉडेल थ्रू मला लवकर फास्ट स्प्रेड व्हायचं आहे. कारण हा जो स्नो आईस हा प्रकार आहे तो मला वाटतं इकडे बऱ्याच जणांनी ऐकलासुद्धा नसेल किंवा मे बी टेस्ट पण केला नसेल कुठे. तर हा म्हणजे हे फ्रँचायझी मॉडेल असं आहे की तुम्हाला स्टँड अलोन शॉप एक जर असेल तुमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग, त्याच्याबरोबर पण तुम्ही हे कोलॅबरेट करून आमचं ब्रँड नेम वापरून करू शकता, किंवा एक एक्सक्लुझिव्ह फ्रँचायझी म्हणून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि अजून ज्यांचे ऑलरेडी रेस्टॉरंट्स आहेत किंवा बँकवेट्स आहेत किंवा कॅफेज आहेत, परत कॅटरिंग कंपनीज आहेत, कॅटरिंग कंपनीजला पण आम्ही लार्ज क्यूब्स प्रोव्हाइड करतो. तिकडे फक्त फ्लेवर्सचं रेस्ट्रिक्शन आहे, बाकी काही नाही आहे. आणि बँकवेट्स वगैरे जे आहेत, कॉफी शॉप्स, त्यांना पण जर कोलॅबरेट करायचं असेल तर ते पण करू शकतो. आणि फ्रँचायझी ऑलरेडी सपोज आता एक्झाम्पल बेल्जियम वॉफल आहे किंवा एखादं दुसरी प्रोडक्ट आहे, तर त्यांना आईस्क्रीमचं फक्त फूडचं रिलेटेड आहे आणि त्यांना आईस्क्रीम पण ठेवायचं आहे, तर त्यांना पण ही संधी मिळू शकते, कारण तिथे पण रेस्ट्रिक्शन्स नाही आहे की तुम्ही तुमचं ब्रँड नेम नाही वापरायचं. तर हे एक आहे. आणि दुसरं बड्डे पार्टी, परत वेडिंग्स ऑर्डर्सला पण आम्ही हे प्रोव्हाइड करतो. बड्डे पार्टी ऑर्डर्स आणि वेडिंग ऑर्डर्स पण घेतो. त्याच्यानंतर डायरेक्ट फ्रँचायझी ज्यांना घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी मुंबई आणि सबब्समध्ये पण म्हणजे तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरी अपॉर्च्युनिटी आहे मास्टर फ्रँचायझी, ज्यांना म्हणजे लाईक पुणे वगैरे म्हणून पण मला एन्क्वायरीज आलेल्या आहे बडोदावरून. तर ज्यांना मास्टर फ्रँचायझी घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी पण एक वेगळा प्लॅन आम्ही ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये अशी कॅटेगरी आहे की डायरेक्ट फ्रँचायझी ज्यांना घ्यायची आहे त्यांना स्वतःचं असं म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲज अ 2 ते 10 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे, आणि 50 ते 250पर्यंत स्क्वेअर फीट जागा असेल तरी पुरेशी आहे. आणि रिक्वायरमेंट फक्त एक फ्रीझर मशीन आणि एक शेवर मशीन, जी आईस शेव होते ती मशीन आहे. त्याच्यानंतर तुमचं हे डायरेक्ट फ्रँचायझीसाठी तुमचं ग्रॉस इन्कम एक म्हणजे 60 to 70% असेल, आणि तुमचं ROI जे आहे की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे
ते 4 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण ह्या प्रॉडक्टचं म्हणजे डिमांड आणि हे एवढं आहे की त्यांना लोकांना इतकं आवडलं आहे, कारण हा कॉन्सेप्टच डिफरंट आहे आणि हा युनिक आहे स्पेशली. तर त्याच्यामुळे नक्कीच हा प्रोजेक्ट म्हणजे माझा तरी मला सक्सेसफुल होताना दिसतो आहे. तर मला तुमचे जर फ्रँचायझी कोणाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर मास्टर फ्रँचायझीसाठी पण सेम आहे की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा जे नवीन डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांना पुण्याला किंवा ह्याच्या आपल्या मुंबईच्या बाहेर ज्यांना घ्यायची असेल तर त्यांना टोटल स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनचं हे घ्यावं लागेल आणि त्यांच्यासाठी कमीत कमी 1000 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे. त्यांना टूल्स अँड इक्विपमेंट्स, फ्रीजर, त्याच्यामध्ये फ्रीजर, शेवर मशीन आणि ट्रान्सपोर्टेशन ह्याचं इन्क्लुडिंग कॉस्ट त्यांची 30 to 50 लॅक्सपर्यंत जाईल आणि 20% ग्रॉस मार्जिन त्यांना मिळेल, कारण हा क्वांटिटी बिझनेस असेल. तर ह्यांचं पण ROI तुम्ही फ्रँचायझीज तुमच्या अंडर जेवढ्या फ्रँचायझीज हव्यात तेवढ्या तुम्ही करू शकता आणि त्यांचं पण ROI 4 to 8 मंथ्सपर्यंत आहे. तर इन्व्हेस्टमेंट अशी आहे की तुम्हाला फ्रँचायझी फी 2.5 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये आम्ही ब्रँड सिक्युरिटी अमाऊंट घेतो आणि एक आईस शेवर मशीन प्रोव्हाइड करतो तुम्हाला. आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 2 ते 10 लाख म्हणजे डिपेंड्स अपॉन द एरिया तुम्हाला म्हणजे कुठे कशी स्पेस हवी आहे त्याच्यानुसार आहे. तर मला वाटतं हा पोटेन्शियल बिझनेस आहे. अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे तुमच्यासाठी. आणि 1 मिनिट सर, ते ह्याचं आलंच नाही पेन अगोदरचं. ओके, तर ज्यांचे ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहेत त्यांच्यासाठी पण हे पार्ट टाईमसुद्धा होऊ शकतं. जागेची गरज नाही आहे, तुमच्याकडे जागा आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्येच तुम्हाला हे आईस शेवर मशीन आणि फ्रीझरसाठी जागा ठेवावी लागेल. आणि ब्रँड नेम ऑफकोर्स कोलॅबरेट करून तुम्हाला माझा ब्रँड स्प्रेड करायचा तर तुम्हाला तेही मेन्शन करावं लागेल तिकडे. तर हे असं आहे. ह्याच्यामध्ये गोला म्हणजे आपण आईस गोला पण बनतो, तर त्या प्रमाणे बनवू शकतो. ह्याच्यात भरपूर इनोव्हेटिव्ज आहे. फ्लेवर्स सध्या माझ्याकडे रनिंग 20 फ्लेवर्स आहे स्नो आईसमध्ये आणि कँडीजमध्ये पण जवळजवळ 18 ते 20 फ्लेवर्स आहेत. आणि आमच्याकडे टोटली सगळं माझी प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, तर त्याच्यामुळे सर्टिफिकेट्स आणि सगळे लायसन्सेस अवेलेबल आहे. लॅब ॲनालिसिस टेस्ट केलेली आहे प्रॉडक्टची. आणि हे माझे पार्लर्स आहेत, म्हणजे एक विलेपार्लेला होतं ते कांदिवलीला शिफ्ट केलं आहे. हे असं आमचं इंटिरियर आहे. थोडा एक स्नो इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला आहे, तर तो एक थीम आहे तो फॉलो करावा लागेल. तर ब्रँडिंग आणि जे काही आहे ते आमच्याकडनं प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे जे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये ब्रँडिंग, 2 फ्रीजर, आईस शेवर मशीन्स आणि मार्केटिंग हे सगळं आमच्याकडनं केलं जाईल. तर आता हे माझं जे मॉलमध्ये आहे त्याच्यासाठी हे स्पेशली डिझाईन किऑस्क आहे. तर किऑस्क याप्रमाणे हे स्टँडर्डाईज असंच बनवावं लागेल ज्यांना कोणाला मॉलमध्ये घ्यायचं असेल किंवा एक एक्सक्लुझिव्ह वेगळं बाहेर शॉप टाकायचं असेल त्यांना. तर असं आहे. आमचे रिव्ह्यूज तुम्ही झोमॅटो किंवा गुगलवर जाऊन बघू शकता शॉमी स्नो आईसचे. तर हे मला हे हार्डली 6 मंथ्समध्ये हे सगळे रिव्ह्यूज आलेले आहेत. तर रिव्ह्यूज आहे. आणि आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन युनिट नवी मुंबई तुर्भेला आहे. तर तिकडे एक 2000 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि तिकडे आम्ही हे मॅन्युफॅक्चर करतो. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर आणि वेबसाईट किंवा ईमेल, माझा ईमेल ID सुद्धा आहे, बुकलेटमध्ये पण आहे कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर स्नो आईसमध्ये हे सगळे फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळे फ्रूट फ्लेवर्स 80% फ्रूट फ्लेवर्स आहेत आणि चॉकलेट आणि हे बेस्ड डिमांडप्रमाणे आम्ही चॉकलेट वगैरे बेस्ड हे केलेलं आहे. तर मशीन एक्झॅक्टली व्हिडिओ तुम्हाला एक छोटासा रन करून दाखवते की एक्झॅक्टली हे आईस्क्रीम कसं आहे आणि ते कशा फॉर्ममध्ये लोकांना मिळेल.
कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू. थँक्यू सुजाता. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? हां, मग विजिट करा स्नोमी आईस्क्रीमवाल्यांना. आता मी सध्या बोलवते आहे सोनाली घाटे बने. ह्यांचं आहे लक्ष्य आर्ट फाउंडेशन NGO. हे फिजिकली चॅलेंज ॲडल्ट्स यांच्यासाठी काम करत आहेत आणि त्यांच्या वतीने प्रेझेंटेशन करणार आहेत तृप्ती गायकवाड. तर मी तृप्ती गायकवाड यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. ही आणली आहे. नमस्कार, मी सोनाली घाटेबाणे, चेअरपर्सन ऑफ लक्ष्य आर्ट फाउंडेशन. लक्ष्य आर्ट फाउंडेशन मी फिजिकली चॅलेंज मुलांसाठी ही संस्था सुरू केली आहे 30 ऑक्टोबर 2015 रोजी आणि योगायोगाने आता थोड्याच दिवसानंतर आमची 3 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप वेगळा अनुभव आहे या फाउंडेशनच्या संदर्भातला. गेली 17 वर्ष मी एक फिजिकली चॅलेंज शाळेमधली शिक्षिका म्हणून माझी नोकरी मी सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये फक्त एकच फोकस्ड होता की शिक्षक म्हटला की तो सगळ्या कलांनी आणि परिपूर्णतेने तो पूर्ण हवा. कारण जर शिक्षक ऑलराऊंडर असेल तर त्याचा प्रत्येक विद्यार्थी हा ऑलराऊंडर होतो आणि म्हणूनच चित्रकला म्हणा किंवा संगीत म्हणा, नृत्य म्हणा, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये मी स्वारस्य दाखवलं होतं. आणि ते करता करता एक 5 वर्षांपूर्वी आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका होण्याची संधी प्राप्त झाली आणि जेव्हा त्या पदावर आले तेव्हा कळायला लागलं की माझ्या फक्त विद्यार्थ्यांचे अभ्यासातलेच प्रॉब्लेम्स नाही आहेत, तर या विद्यार्थ्यांना जेव्हा ते 7वी इयत्ता पूर्ण करतात तेव्हा त्याच्यानंतर त्यांना मेजर इश्यू जॉबचा आहे. कारण की आम्ही फिजिकली चॅलेंज्ड असल्यामुळे आम्ही कितीही ग्रॅज्युएट असलो, आम्ही BE असलो तरीही समोरची व्यक्ती आमच्यावर विश्वास ठेवत नाही. ही व्यक्ती खरंच हे काम करू शकेल का, किंवा तुम्ही वेळेत येणार का, तुम्ही एवढा वेळ बसू शकाल का, पण तुम्हाला चालताच येत नाही, तुम्ही तर क्रचेस घेता, मग तुम्ही स्टेअरकेस कसं चढणार, असे हे न ते असंख्य प्रश्न डोळ्यासमोर असल्यावर त्या मुलांनी एवढं एज्युकेशन घेतल्यानंतरसुद्धा फक्त घरीच बसायचं का.
आणि ज्या वेळेला त्या पदावर बसल्यानंतर काही पॅरेंट्स यायला लागले, त्यांचे प्रॉब्लेम्स शेअर करायला लागले. आणि त्यामध्येच माझा एक विद्यार्थी आहे जो या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल, दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे तो, इन पिंक शर्ट. त्याने तर एकदा त्याला व्हीलचेअरची गरज होती. ही इज अ व्हेरी गुड फाईन आर्टिस्ट. आपण म्हणू की गॉड गिफ्ट आहे. खूप सुंदर पेंटिंग्स बनवतो आणि काहीच कोणाकडनं त्याला त्या क्षेत्रासंबंधीची माहिती देणारं असं कोणीच नाही आहे. आणि त्यावेळेला तो फक्त माझ्याकडे आला ॲज अ स्टुडंट म्हणून आणि त्याने फक्त एकच मागणी केली की मी पोलिओ असल्यामुळे मला व्हीलचेअर लागणार आहे, तर जरा तुम्ही एखाद्या डोनरकडून मला व्हीलचेअर अरेंज करून द्याल का. म्हणजे एखाद्या डोनरकडून तुम्ही व्हीलचेअर अरेंज करून द्या, ही तुमची जबाबदारी आहे, असं जेव्हा त्याच्या त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि इट वॉज अ रिटन ॲप्लिकेशन. कॅन यू बिलीव्ह. 7वी झालेला मुलगा त्याने असं एक पत्र जेव्हा आणून दिलं त्यावेळेला मला असं झालं की का या मुलांना एवढी मदतीची गरज लागते. आपण का यांना इंडिपेंडंट नाही करू शकत का. आणि जर समाजाने त्यांच्यावर विश्वास नाही दाखवला तर ती जबाबदारी कोणावर येते. तर ती जबाबदारी एक शिक्षिका म्हणून माझ्यावर येते. कारण जेव्हा आम्ही शिक्षिका असतो तेव्हा आम्ही त्यांची एक दुसरी आई असतो. आणि मग तो विश्वास दाखवण्यासाठी अगदी तोही दिवस मला आठवतो आहे. संकष्टी होती, शाळेत जायला उशीर झाला होता आणि त्याच्यामुळे हा अगदी माहीमला राहतो धारावीच्या जवळ. त्यामुळे काही दिवे घेऊन फक्त मी त्याच्या घरी दिले आणि सांगितलं की हे तुला तयार करायचे आहेत, तू खूप छान पेंटिंग्स करतोस, तर तुला तुझ्या अंदाजाने तुला जे आवडेल ते कलर कॉम्बिनेशन कर. आणि त्याने म्हटलं की पण मॅडम हे आपण विकणार कुठे. म्हटलं ते आपण नंतर बघू, तू तयार कर. आणि ते तयार केल्यानंतर सगळ्यात पहिली मदत मला माझ्या नवऱ्याने केली. कारण ही इज वर्किंग इन टाटाज. त्याने त्याच्या कंपनीमध्ये नेऊन त्याच्या फ्रेंड सर्कल्समध्ये हे सगळं दाखवलं की माझ्या बायकोने माझ्या एका मुलाकडून हे असं असं करून घेतलं आहे. त्यानेच त्याला कोडिंग दिलं, नंबरिंग केलं आणि आम्हाला ऑर्डर्स आणून दिल्या. आणि आमची पहिली ऑर्डर 3,000ची होती. आणि आजही तो दिवस आठवतो आहे एवढ्यासाठी की त्या एका मुलापासून ह्या फाउंडेशनची आमची सुरुवात होती. आणि त्या एका मुलाची नंतर 5 मुलं झाली आणि डिसेंबरमध्ये आम्ही आमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं. आणि त्यानंतर आमची जी टीम वाढली ती आत्तापर्यंत आम्ही 30 मुलांना कवरअप केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही 2 वेगवेगळे डिपार्टमेंट सुरू केलेले आहेत. एक आहे आरंभ क्रिएशन्स, ज्याच्यामध्ये असे जे आर्ट बेस्ड करणारी जी मुलं आहेत ते वेगवेगळ्या वस्तू बनवतात. म्हणजे ज्या तुम्ही कधी विचारसुद्धा आपण नाही करू शकत अशा गोष्टी ते स्वतः बनवतात. फक्त रॉ मटेरियल आणून द्यायची जबाबदारी माझी असते. बाकी त्यांच्यामध्ये एवढी कला आहे की ते सगळं स्वतः हँडल करतात. आणि दुसरं आमचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे सरगम म्युझिकल्स. आमचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे. ऑल म्युझिशियन्स, सिंगर्स, डान्सर्स, मिमिक्री आर्टिस्ट सगळे आम्हीच आहोत. आणि आमचा हा ऑर्केस्ट्रा आम्ही अगदी कॉर्पोरेटमध्ये 5 मिनटाच्या कार्यक्रमांपासून ते अगदी 3 तासाच्या कार्यक्रमांपर्यंत करतो. आणि मला सांगायला आवडेल, मेन्शन करायला आवडेल की आम्हाला L&T, त्याच्याचबरोबर कॅनरा बँक, जिथे आमचं अकाउंट आहे, त्यांनी आम्हाला यापूर्वी खूप हेल्प केलेली आहे. आणि ह्या कॉर्पोरेटचा फक्त एवढ्यासाठीच मी मेन्शन करते की खरंच ते आपल्याला इतका सपोर्ट देतात, इतकं आपल्याला आपुलकीने बोलवतात, फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक्झिबिशनचे स्टॉल्स प्रोव्हाइड करतात. आणि त्यामुळे ह्या मुलांना आता इतकं आपण म्हणू ना की ते इंडिपेंडंट झालेले आहेत की आता एक्झिबिशनला माझी गरज लागत नाही. ते सरळ सांगतात की तुमचं जे काही काम आहे, शाळा आहे, ते तुम्ही तुमचं हँडल करा. फक्त ह्यांना मला टाईम टेबल द्यायला लागतं, एक स्केड्यूल द्यायला लागतं की या तारखेला या ठिकाणी एक्झिबिशन आहे, इतक्या वाजता आहे आणि या गाडीने तुम्हाला जायचं, या गाडीने परत यायचं आहे. सो दे आर सो इंडिपेंडंटली. आणि एक आता आपण म्हणतो ना, एक कुटुंब, एक असं छान आमचं वर्क सेंटर आता सुरू आहे की तिथे ते त्यांचे येतात, त्यांची कामं करतात आणि वेगवेगळ्या कामांमधनं आनंद घेणं, प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करणं, मूव्हीजला जाणं. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही खूप मिस करतो. आम्हाला खरंच कुठेच कोणीच आमची दखल घेत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये खूप आनंदी आहोत. पण आता आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतो आहे ते तुम्हीही पाहावं. ज्या गोष्टी आमच्या घरात आहेत त्या गोष्टी तुमच्याही घरात जाव्यात. आणि त्याच्यासाठीचं प्रेझेंटेशन जे आम्ही आता रेडी केलेलं आहे ते तुम्हाला माझी विद्यार्थिनी तृप्ती गायकवाड ही आता तुम्हाला प्रेझेंट करते. आणि आय होप
की ती जे तुम्हाला सांगेल ते तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच्यानंतर ज्या काही क्वेरीज असतील किंवा काही तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आपण नंतर विचारून घेऊया. नमस्ते, माझं नाव तृप्ती गायकवाड, मी ग्रॅज्युएट आहे. मी अशी क्रॉस बसू का? जेणेकरून मला दिसेल. ओ हा साईड पुढे जा. आम्ही अगरबत्तीचं प्रशिक्षण देतो. ही अरोमाचा फ्रेग्रन्स आहे. ही आम्ही अगरबत्ती बनवतो. इवन मी स्वतः हे प्रशिक्षण देते बायकांना म्हणा या मुलींना म्हणा. त्याच्यानंतरला आपण उद्योजक आधार कार्डसुद्धा बनवून देतो. हे पण मीच करते. नेक्स्ट. हे आपले ब्लॉक प्रिंटेड दुपट्टे आहेत. त्याच्यामध्ये आपण हँकीज करतो आणि मोठ्या मुलांसाठी सुद्धा हँकीज करतो. हा सुनील, ह्याची ही पेंटिंग आहे. आपण केक शॉपसाठी केक बॅग करतो, कारण का आता प्लास्टिक बंद आहे त्या कारणानिमित्त. हे आपले हँकीज विथ ब्लॉक प्रिंटेड. हे आपली कॉटन बॅग आहे विथ कंपार्टमेंट. जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल तशी आपली कंपार्टमेंट बॅग असते. 7 कंपार्टमेंट या 4 कंपार्टमेंट. आणि त्याच्यासाठी खूप चांगला आणि व्यवस्थित रिस्पॉन्स आहे. हां, आणि ते आपले मुली बनवतात जे घरी आहेत, व्हीलचेअर बॉन्ड आहेत. थँक्यू सो मच. मला तृप्तीविषयी थोडंसं मेन्शन करायचं आहे. तृप्ती MMC डिझॅबिलिटी आहे. आपल्याला ना फक्त फिजिकली चॅलेंजमध्ये पोलिओ ही एकच डिझॅबिलिटी माहिती आहे, बरोबर. आणि आता पोलिओ 99% बंद झालेला आहे, कारण की आता बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांमध्येही अवेअरनेस आलेला आहे. सो आपण ते ड्रॉप्स मिस नाही करत आहोत. पण तृप्तीची ही जी डिझॅबिलिटी आहे ही कुठलाही आजार नाही आहे. जेव्हा एखादी आई गरोदर असते तेव्हा वोममध्येच ही डिझॅबिलिटी तयार झालेली असते आणि खरं तर ही कल्पना डॉक्टर्सना असते, पण तरीसुद्धा ते मेन्शन केलं जात नाही. आणि मग जेव्हा ह्यांचा जन्म होतो तेव्हा जन्म झाल्या विदिन 2 वीक्सच्या आत ह्यांच्यावरती एक सर्जरी होते आणि तिथपासनं जे ह्यांचं स्ट्रगल सुरू होतं ते जेवढे तुम्ही मोठे होत राहता तेवढ्या तुम्हाला ह्या सर्जरीज करायला लागतात, कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला युरिन कंट्रोलेशन नसतो. युरिन कंट्रोलेशनसाठी सुद्धा वेगवेगळ्या सर्जरीज असतात ज्या त्यांच्या लहानपणापासून केलेल्या जातात. आणि अगदीच तृप्तीवरती गेल्या वर्षी असा एक अनुभव आला की तिच्या पायांना सेन्सेशन नाही आहे आणि सेन्सेशन नसल्यामुळे सेप्टिक झालं. जवळजवळ अर्धा पाय आहे तो पल्स पूर्णपणे भरला होता. एक आई म्हणून तिची आई हे डिसिजन घेत नव्हती की सर्जरी करून तो पाय काढावा, पण खूप धीर करून तिच्या आईने तो डिसिजन घेतला आणि रॅदर तिने स्वतःहून हा डिसिजन घेतला की मला जे डॉक्टर सजेस्ट करतायत ते मला योग्य वाटते आणि मी पुढे जयपूर फूड यूज करून मी माझं काम पूर्ण करीन. आणि त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही बिलीव्ह करणार नाही, जवळजवळ 2 आठवडेच फक्त झाले असतील. तिला डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितलं होतं, पण तिला कंटाळा येत होता म्हणून तिने मला फोन करून सांगितलं की मॅडम आता गणपतीचे एक्झिबिशन्स असतील ना, तर काही घरी बसल्या बसल्या करण्यासारखं काम असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा आणि ते काम मी करीन. आणि त्याच्यासाठी ऑन दी वे सांताक्रूजहून तिची आई फक्त रविवारी, त्यांना सुट्टी असते म्हणून त्या रविवारी यायच्या, आमच्या सेंटरमधनं त्या रॉ मटेरियल्स घेऊन जायच्या आणि तिला जे आवडेल, तिला जे करता येईल, तिची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याप्रमाणे ती त्या वस्तू बनवायची. मग त्याच्यामध्ये तोरणं यायची, वेगवेगळे दिवे यायचे, खूप वेगवेगळ्या वस्तू तिने करून दिल्या होत्या आणि त्या आम्ही गणपतीमध्ये आम्ही सेल आउट केल्या होत्या. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ती स्वतःहून सांताक्रूज ते परळ हा रोजचा प्रवास करते. आणि आम्हाला असाही एक्सपिरियन्स आहे की आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जॉबच्या याच्यासाठी सुद्धा इंटरव्ह्यूजला गेलेलो आहोत, पण मी जसं म्हटलं की अजूनही समाज तेवढा
म्हणजे आपण म्हणू की नाही स्वीकारत आहे आणि म्हणून त्याच्याशी झगडत जे आहे ते ॲक्सेप्ट करत, जी क्रिएटिव्हिटी आहे ती बाहेर काढत आम्ही सगळ्या गोष्टी करतो आहे आणि आनंदाने करतो आहे. आणि पुढे एवढंही असतं की एखादी गोष्ट म्हणजे मला आता स्पेशली इथे मेन्शन करायला आवडेल की दिवाळीसाठी आम्ही फक्त उठण्याचे वेगवेगळे साबण तयार करत होतो आणि त्याच्यानंतर यांचीच अशी कल्पना आली की आपण साबण तर तयार करतो आहे किंवा आपण नुसतं उठणंही विकतो आहे, पण त्याच्यापेक्षा आपण अजून काय वेगळं देऊ शकतो. मग शाही स्नान, त्याच्याबरोबर अभ्यंग तेल हे प्रोडक्ट्स तयार करून आता आम्ही त्याचा कॉम्बो पॅक करतो आहे आणि जवळजवळ 2800 पॅकेटची पहिली कॉर्पोरेट ऑर्डर्स आता आम्हाला मिळालेली आहे. आणि त्या पद्धतीने आता आमच्या कामाला सुरुवात झाली आणि होल अँड सोल सगळ्या मुलांना कंट्रोलमध्ये ठेवणं, त्यांच्याकडनं कामं करून घेणं, त्यांचे डिटेल्स लिहिणं, कोणाला किती पेमेंट द्यायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं अकाउंट्स ती स्वतः बघते. त्यामुळे मला हेही आवर्जून इथे सांगायचं आहे की तुमच्यापैकी कोणालाही जर अशा काही अकाउंटच्या कामांची गरज असेल तर तुम्ही तिला अप्रोच करू शकता. आणि जर काही जॉब फॅसिलिटीज असेल तर प्लीज आम्हाला सांगा. आमचे डिटेल्स या बुकलेटमध्ये आहेत, लक्ष आर्ट फाउंडेशनच्या नावाने. आणि फक्त शेवटचं एक मेन्शन करते की आम्हाला डोनेशन्स नको आहेत आणि त्याच्यासाठी अजून आम्ही कुठलीही प्रोसिजर केलेली नाही आहे आणि करायचीही नाही आहे. आम्हाला फक्त काम हवं आहे आणि आम्हाला समाजामध्ये ॲक्सेप्टन्स हवा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही धडपडतो आहे. मग ते अगदी 10 केक बॅग्सची ऑर्डर का असेना, पण ती आम्ही खूप आनंदाने करतो आहे. पण ती करताना ती किती प्रोफेशनली केली पाहिजे याच्याकडे आमचा कल असतो आणि त्याच्यामुळे आम्ही खूप छोट्या छोट्या ऑर्डर्स घेतो पण त्या आम्ही वेळेत पूर्ण करतो. त्याच्यामुळे तुमच्यापैकीसुद्धा कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तर प्लीज लेट अस नो आणि आम्हालाही आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच सुदेश सर की त्यांनी आणि मॅडमनी एवढा विश्वास आमच्यावर दाखवला आणि त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ मिळवून दिलं. कारण की आजपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणा किंवा इतर ठिकाणी आम्हाला एक्झिबिशनचे चान्स मिळाले, आम्हाला अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. स्पेशली लेडी एंटरप्रिनर्स म्हणून माझ्याबरोबर माझ्या मुलींनाही तिथे गौरवण्यात आलेलं आहे. पण ही जी एक संधी असते ना की तुम्ही काय करता हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते आत्तापर्यंत आम्हाला मिळालं नव्हतं. आणि असं वाटतं की शिवाजी मंदिर, त्यातल्या त्यात दादर अशा ठिकाणी जेव्हा तुम्हाला ही संधी मिळते तेव्हा सोन्याहून पिवळं असतं. त्याच्यामुळे वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आपल्या लोकांनी आपल्यावर दाखवलेला हा विश्वास आहे आणि तो विश्वास खरंच आम्ही जपून ठेवू. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सोनाली, धन्यवाद तृप्ती. आता मी आमंत्रित करते आहे मयूर माडे यांना. यांचं प्रोडक्ट आहे वात्सल्य फूड्स प्रोडक्ट्स. मयूर माडे. नमस्कार, मी मयूर रवींद्र माडे आपल्या सर्वांचे वात्सल्य फूड प्रोडक्ट्सतर्फे आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आजची संध्याकाळ ही आमच्यासाठीसुद्धा आणि ही तुमच्यासाठीसुद्धा स्पेशल आहे. कारण आराना सोल्युशन्समधून आराना सोल्युशन्समुळे आम्हाला ही संधी मिळाली. ह्याचे सर्व श्रेय श्री सुदेश सर आणि श्री अमृता मॅडम यांना जाते. त्याबद्दल दोघांच्याही मनापासून धन्यवाद. मी मयूर रवींद्र माडिये, को फाउंडर ऑफ वात्सल्य फूड प्रोडक्ट्स. मी एका नामांकित कंपनी USA क्रूजवर बाय पॅशन बाय प्रोफेशन शेफ म्हणून मी काम करत होतो फॉर 7 years. त्यानंतर मला काहीतरी करावेसे आहे, स्वतःचे काहीतरी प्रोडक्ट्स किंवा रेस्टॉरंट्स. त्यानंतर मी इंडियामध्ये आलो काही कारणास्तव. त्यानंतर मी बहिणीशी थोडंफार बोललो तर बहिणीने
कॅनरा बँकतर्फे आराना सॉल्युशन्समधून मी उद्योजक हा कोर्स केला. तिने मला सजेस्ट केलं की तू पण हा EDPचा कोर्स कर 11 दिवसाचा. तर मी हा कोर्स केला. त्यानंतर आम्ही दोघा बहीण भावांची ही कंपनी आहे. तर आम्ही ही विरारला युनिट चालू केली आणि आम्ही असं ठरवलं की वेफर हा 24 आवर्स 12 महिने चालणारा प्रोडक्ट आहे. तर आणि माझी मोठी बहीण चारुशिला हेमंत जगताप ही एक कॅश मॅनेजमेंट कंपनीत जॉब करत होती. ती देखील जॉब करून कंटाळली होती, म्हणून भारतात परत आल्यानंतर मला जॉब न करता काहीतरी स्वतःचे असे करायचे होते. आम्हाला दोघांचे स्वतःचे असे करायचे होते. आम्हाला दोघांनी स्वतःचा व्यवसाय करायचा होता. हा विचार करत असताना मला माझ्या बहिणीकडून हे कोर्सची संधी भेटली. तर ही आपली वात्सल्य फूड प्रोडक्ट्स कंपनी ही स्टार्ट झाली डिसेंबर 2016ला विरार इथे. विथ ऑल प्रॉपर लीगल डॉक्युमेंट्स अँड व्हॅलिड रजिस्ट्रेशन्स इन्क्लुडिंग इट्स ओन ब्रँड व्ही बाईक्स. तर हे काय आहे लीगल डॉक्युमेंट्स वगैरे, तर ह्याच्यासाठी लागणारे सर्व रजिस्ट्रेशन्स, फसायचे लायसन्स, प्लस आमचे जे सर्व प्रोडक्ट्स आहेत ते लॅब टेस्टेड ओन ह्याच्यामध्ये आपण हे केलेले आहेत. त्याचे सगळे आपल्याकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल्स आहेत. ही एंटरप्रेनरशिप्स फर्म विथ 2 पार्टनर्स. हा मी आहे आणि ही माझी मोठी बहीण चारुशिला हेमंत जगताप. वात्सल्य फूड प्रोडक्ट्स इज युनिट विच इज मॅन्युफॅक्चर ऑफ पोटॅटो वेफर्स. फराली चिवडा, तोच उपवास चिवडा आपण बोलतो. पोटॅटो सली अलॉंग विथ व्हरायटी ऑफ नमकिन्स लाईक कचोरी, भाकरवडी, भाजणी चकली, तुकडा चकली अँड वाईड रेंज ऑफ फरसाण लाईक मिक्स फरसाण, लसूण चिवडा, मका चिवडा. हे सर्व प्रोडक्ट्स जे आपल्याला रोज जीवनात सकाळी ब्रेकफास्टपासून ते रात्री उठण्यापासून भूक लागल्यावर आपण सहज टिका खाऊ शकतो. हे प्रोडक्ट्स आपण अवेलेबल केलेले आहेत. आणि हे पूर्णपणे प्रोडक्ट्स 100% व्हेज आणि लॅब टेस्टेड आणि हायजिनिक एन्व्हायरमेंटमध्ये बनवलेले आहेत. आपल्या प्रोडक्टची रेंज आहे, हे आपले पोटॅटो प्लेन वेफर्स आहेत. हे आपले जसं आपल्याला तिखट वेफर, रफल्स, जसं आपल्याला लेस, बालाजी अशा ब्रँडेड प्रोडक्ट्समध्ये भेटतात तसे आपणही बनवतो विथ फ्लेवर्स. हा आहे फराली चिवडा. हे कोणतेही प्रोडक्ट्स कुठूनही कोणत्याही साईटवरनं डाउनलोड केलेले नाही आहेत. हे आपले स्वतःचे बनवलेले रेडी प्रोडक्ट्सचे फोटो सेशन आहे. ही सळी आहे पोटॅटोची, बटाट्याची किस, कचोरी, भाकरवडी, हा चकली आहे, प्युअर भाजणीची चकली, तुकडा चकली, लसूण चिवडा व मिक्स फरसाण, मक्याचा चिवडा. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, येलो आणि रेड. रेड म्हणजे तिखट आहे आणि येलो आहे तो थोडासा स्वीट आहे. नवरत्न मिक्स आहे. हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर प्रोसेसिंग हायजेनिक एन्व्हायरमेंट. हे तुम्हाला फॅक्टरीबद्दल नॉलेज आहे जिथे हे आपले प्रोडक्ट्स बनतात. हे आपले आपलं हे रॉ मटेरियल्ससाठी जागा दिलेली आहे. रॉ फ्रेश पोटॅटो हे स्पेशली इंदोर, गुजरात ह्या ठिकाणावर स्पेशली फक्त वेफर्ससाठी हे बटाटे अवेलेबल्स होतात.
आणि त्याचे फक्त आपण वेफर्स बनवतो. हे आपले जागा आहे सॉर्टिंग ऑफ पोटॅटोज. इथे आपले पोटॅटो सॉर्ट्स केले जातात साईजप्रमाणे आणि त्याप्रमाणे आपले प्रोडक्ट्स रेडीज होतात. ही हायजिनिक पिलिंग प्रोसेस आहे आपली. ह्याच्यामध्ये बटाटे सोलले जातात या मशीन्समध्ये. त्यानंतर हे या दिलेल्या पिक्चर्सप्रमाणे आपण सगळी प्रोसेस अवेलेबल करतो. हे स्लायसिंग आहे पोटॅटोच्या स्लायसिंग्स. ही प्रोसेस आहे, ही सेकंड प्रोसेस आहे. नंतर होतो डीप फ्राईंग प्रोसेस. हे वेफर तळले जातात अशा पद्धतीने. आणि हा आपला फायनल प्रोडक्ट्स वेफर्स. त्यानंतर हे पॅकेजिंग विथ रिस्पेक्टिव्ह वेज आणि हे आपले साईडला दिलेले पॅकेजिंग्स अवेलेबल आहेत. 100 ग्राम, 250 ग्राम्स, 500 ग्राम, 1 kg इन अ कंपनी ब्रँडेड ऑर PP बॅग्स. त्यानंतर प्रोडक्टचं पुरेपूर इन्स्पेक्शन्स केलं जातं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही अवेलेबल आहे की नाही आहे, चांगले आहेत, टेस्टेड आहेत, ते टेस्ट करतो आपण. आणि त्याची आपली लॅब टेस्टेडची हे आहे ती 45 डेजची व्हॅलिडिटी आहे. ही आपली टीम आहे वात्सल्य फूड प्रोडक्ट्सची आणि हेच आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर्स आहेत. आणि आम्ही ऑर्डर्स पण घेतो सेम प्रोडक्ट्सबद्दल विदाउट पार्टीज, ब्रँडेड, प्रिंटेड. और स्वतःचे जर तुम्हाला ब्रँड निर्माण करायचा असेल तर आपण जॉब वर्क पण घेतो त्यासाठी. तर 50 किलोच्या वर आपण सगळे जो जॉब वर्क घेतो. तुम्हाला जर स्वतःची ब्रँड निर्माण करायची असेल तर आपण तुम्हाला जे अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचं प्रोडक्शन करून त्याचा तुम्हाला फॅक्टरी रेटने तुम्हाला तुमच्या ब्रँडच्या पिशवीमध्ये पॅकिंग केलं जाईल आणि ते तुम्ही स्वतःच्या ब्रँडमध्ये तुम्ही कुठेही विकू शकता तुमच्या प्राईस लेवलवर. आता ह्याच्यासाठी मेन गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंट. तर ती कशी? तर ह्याच्यासाठी छोटंसं मिनिमम सिक्युरिटी डिपॉझिट आहे. वी आर सिंकिंग क्लायंट हू आर इंडिपेंडेंटली कॅरी डिस्ट्रीब्युटरशिप. म्हणजे ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली तर तुम्हाला फायदाच आहे. कारण का हे प्रोडक्ट्स कुठेही अवेलेबल करू शकता आणि आमच्या ब्रँडमध्ये किंवा तुमच्या ब्रँडमध्ये. आणि ते कुठेही आपल्याला मुंबई ते ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला सध्या तरी हे करायचे आहेत. आणि आपला जो ब्रँड आहे तो विरार, वसई, नालासोपारा, घाटकोपर या ठिकाणी आपले सहजतः रोज दिवसाचा 350 किलोचं प्रोडक्शन रोज करून आम्ही विकलं जातो. आणि ह्याच्यापेक्षाही आम्हाला रोज दिवसाला 1000, 1 टन, 2 टनचं प्रोडक्शन करायचं आहे. पण त्यासाठी आम्हाला ह्या ठिकाणी जाणं सोपं होत नाही. त्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युटर्स नेमणे आहे किंवा मार्केटिंगची ज्यांच्याकडे स्किल्स आहे तर त्यांनी आम्हाला समोरून कॉन्टॅक्ट करावे. आणि पुढच्या वर्षी येणारा मोठा प्रोडक्ट्स, आता हे तर झाले फ्राईड प्रोडक्ट्स. सगळ्यांना असतं डाएट ऑइल फ्री स्नॅक्स. तर त्याच्याबद्दल मी माहिती थोडीशी नाही देणार कारण का हे अपकमिंग आहे आणि हे ऑल ओव्हर मुंबई, पुणे ह्या ठिकाणी आपण अवेलेबल करणार आहोत. आणि ही सोलली रिस्पॉन्सिबल आपणच आहोत त्याच्यासाठी. आणि हे प्रोडक्ट टोटली वेगळ्या प्रकारचा प्रोडक्ट आहे हा. चिवड्यामध्येच पण ह्याच्यामध्ये आपण न तळता हे प्रोसेस केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर्स विथ चिवडा आहेत. पण ते त्याच्यामध्ये असे फ्लेवर्स डेव्हलप केलेले आहेत ते स्वतः वेगळे आहेत आणि ते कुठेही अवेलेबल्स होणार नाहीत शिवाय आमच्याशिवाय. आणि त्याचं ब्रँडिंग आम्ही स्वतः करतो. ही आमची टीम वात्सल्य. थँक्यू. कीप गोईंग फॉर ऑपॉर्च्युनिटी, हॉनेस्टी, सक्सेस विल फॉलो यू. हे आमचे लोगोस वात्सल्य फूड प्रोडक्ट्स ही विरार कुशल इंडस्ट्री इस्टेट, कोपरी नाका, विरार ईस्ट येथे स्थापित आहे.
हे आमचे कॉन्टॅक्ट्स नंबर आहेत. बुकवर पण आपला नंबर्स अवेलेबल आहे. जर आपल्याला पर्सनली डिस्ट्रीब्युशनसाठी काही प्रश्न असतील, तुम्हाला प्रोडक्शन जर बघायचं असेल तर तुम्ही येऊन आमच्या फॅक्टरी व्हिजिट देऊ शकता. आणि जे काही प्रश्न असतील तर तिथे पर्सनली किंवा कोणत्या सिक्युरिटी डिपॉझिटशिवाय आपण नवीन ऑपॉर्च्युनिटी ओपन केलेली आहे की तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट जमत नसेल तर तुम्ही जेवढा माल उचलाल तेवढा त्याचे त्या टायमाला पैसे देऊन तुम्ही रिएम्बर्स करू शकता. आणि ह्याचं मार्जिन पणही चांगलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, कारण का हा कुठेही खाला जाणारा प्रोडक्ट्स आहे. त्यामुळे थँक्यू. आणि लास्टला आम्ही आहोत ब्रेकफास्ट पार्टनर वी बाईट्स. थँक्यू. धन्यवाद मयूर. आता मी आमंत्रित करते आहे तन्मय मालणकर, मॅट्रिक्स हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस. आता तुम्ही विचार करत असाल म्हणजे नेमकं काय. आता आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या हॉटेल रूममध्ये राहिलो असू. सो तिकडे फूड, फर्निचर आणि डेकोर सोडून ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या मी सप्लाय करतो. सो लोक विचारतात वाय हॉटेल सप्लाईज. आता ह्याचं उत्तर माझ्या चाइल्डहूडशी रिलेटेड आहे. जेव्हा मी लहान होतो, सो बेसिकली माझे आई बाबा सो आम्ही लहानपणी आईने खूप फिरवलं. आईबाबांनी आम्ही जवळपास ऑल ओव्हर इंडिया फिरलो आहे. वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिलो आहे. 5 स्टार्स से लेके 1 स्टार, ब्रँडेड, नॉन ब्रँडेड हॉटेल्स. सो तिकडे खूप मला आवडायचं. सो वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आम्ही फिरलो. आणि ॲज अ चाइल्ड मला खूप फॅसिनेशन होतं त्या हॉटेल्सबद्दल. स्पेशली तिकडच्या फूडमधून व्हरायटी ऑफ फूड खाऊ मिळायचे. मग नंतर तिकडचा सर्व्हिस, स्टाफ खूप छान असायचा. आणि राहिलं हॉटेल सप्लाईज. सो त्या हॉटेल सप्लाईजमध्ये काय एवढं युनिक आहे. आता आपल्या घरी एवढे मोठे मोठे साबण असतात, हॉटेलमध्ये एवढे छान छान इटुकले पिटुकले मिळतात. सो ते लहानपणी वाटायचं की माझ्यासाठी आहे आणि खूप भारी वाटायचं मला. सो एक गोष्ट कळते की या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वर्ल्ड वाईड कुठलाही हॉटेल किंवा रेस्टॉरंटला जर सक्सेसफुल व्हायचं आहे, सो 3 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, फूड, ते चांगलंच असलं पाहिजे. सर्व्हिस उत्तम असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे सप्लाय कन्सिस्टंट असला पाहिजे. जर हे तिन्ही व्यवस्थित आहे, मॅनेज होत आहेत, सो कस्टमर विल बी हॅपी, राईट. कस्टमर हॅपी तर रिपिटेटिव्ह बिझनेस मिळणार अँड इट्स अ गुड साईन. पण जर सपोज फूड खराब आहे किंवा सर्व्हिस खराब आहे किंवा सप्लाईज इनकन्सिस्टंट आहे, सो ऑब्वियसली ते तुमच्या बिझनेसवर अफेक्ट करणार और कस्टमर भाग जाएंगे. दे वोंट रिटर्न अँड इट इज नॉट अ गुड साईन, राईट. सो ते इथे आपण 3 मेजर प्रॉब्लेम्स बघतो. सो 3 मेजर प्रॉब्लेम्स आहेत: फूड अँड अकोमोडेशन, स्टाफ आणि थर्ड आहे हॉटेल सप्लाईज. आता मी लहानपणी खूप जास्त फॅसिनेट असल्यामुळे मी विचार केला की ये इंडस्ट्री में कुछ तो करना है, काहीतरी नवीन काहीतरी क्रिएट करता आलं पाहिजे. मी काय करू शकतो, कुठला प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो का, आणि नुसतं प्रॉब्लेम न सॉल्व करता त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू क्रिएट करू शकतो का. सो मी खूप विचार केला आणि मॅट्रिक्स हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस ही कंपनी स्टार्ट केली. सो इथे हॉटेल रूम युटिलिटीज, बाथरूम युटिलिटीज, मग नंतर येतं टी कॉफी युटिलिटीज आणि सॅनिटरी सप्लाईज. सो जवळपास आम्ही सगळे आयटम्स कवर करतो. आता बाथरूम युटिलिटीजमध्ये ते सगळे कॉस्मेटिक्स वगैरे जे असतात ते, हॉटेल रूम्समध्ये जे आपले लिनेन वगैरे असतात, बॅग्स असतात, लॉन्ड्री बॅग्स वगैरे, ते सगळे ह्याच्यामध्ये येतात. टी कॉफी युटिलिटीज म्हणजे ग्लासवेअर, डिनरवेअर, सगळ्या त्या गोष्टी येतात. आणि सॅनिटरी सप्लाय जे तुम्हाला माहिती आहे, साफसफाईच्या गोष्टी. और मजे की बात, आम्ही तुम्हाला प्रॉपर कस्टमाइज करून तुमचा ब्रँडिंग, तुमचा लोगो करून देतो. ओके. सो आता बेसिकली कोणाला नवीन हॉटेल क्रिएट करायचं आहे, बनवायचं आहे, नवीन उद्घाटन करायचं आहे, किंवा ज्याच्याकडे ऑलरेडी रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, क्लब आहे, बार आहे, सो त्याचं एक विजन असतं की माझं हॉटेल असं दिसावं, इंटिरियर असं असावं, डायनिंग प्लेस अशी असावी.
बिल्डिंग अशी असावी आणि रोकडा कमवावा. सो हे त्यांचं विजन आहे आणि विजन असलंच पाहिजे. आणि युअर विजन इज आर मिशन. सो आमचं मिशन आहे की हाय क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट लो प्राईस. सो आता नेमकं मी तुम्हाला जरा स्पेसिफाय करतो. हा बेसिकली एक सप्लाय चेन आहे आपलं कॉमर्स 101 की मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, कन्झ्युमर. सो हे प्रोडक्ट ओके, तो क्वेश्चन मार्क नाही, तो रुपीची साईन आहे. ओके, सो हे 0पासून ते दर लेवलला प्राईस वाढत जाते आणि एंड कन्झ्युमरला ते खूप महाग मिळते. सो प्राइजेस इन्क्रीज्ड एव्हरी पॉईंट. एक एक्झाम्पल देतो. आता एक हार्पिकची बॉटल आहे जी आपल्याला बेसिकली एक MRP रेटवाला जी आपली मिळते. सो ती महाग आहे कारण काय, ब्रँडिंगमुळे आहे. क्वालिटी छान आहे, मला हार्पिकची काय प्रॉब्लेम नाही आहे, पण ब्रँडिंगमुळे ते जी प्राईस वाढलेली असते. सेम MSME सेक्टरमध्ये असे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत जे सेम प्रोडक्ट नॉन ब्रँडेड असल्यामुळे कमी प्राईस आणि सेम क्वालिटी. आता मेन यूज तर सेम आहे. आता तुमचे कस्टमर टॉयलेटमध्ये गेल्यावर तर नाही बोलणार की हे हार्पिक से धोया था क्या. नाही, त्यांना 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की ते स्वच्छ असलं पाहिजे, साफ असलं पाहिजे आणि सुगंधित असलं पाहिजे. सिम्पल, राईट. सो तसेच टिश्यू मॅन्युफॅक्चरर, ग्लासवेअर मॅन्युफॅक्चरर, टॉयलेटरीज मॅन्युफॅक्चरर, डिनरवेअर मॅन्युफॅक्चरर, डिस्पोजेबल मॅन्युफॅक्चरर अँड सो अँड सो फोर्थ. हे मॅन्युफॅक्चररशी आम्ही टायअप करतो. सो हे टायअप असल्यामुळे आता मॅन्युफॅक्चररचा काय फायदा होतो याच्यामध्ये, आमच्याकडे ऑलरेडी एक रेडी क्लायंट बेस आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी आमच्याकडे प्री ऑर्डर्स रेडी आहेत. सो आम्ही तुम्हाला ते करून देतो. आणि मॅन्युफॅक्चरला एक दुसरा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला एक्स्ट्रा मार्केटिंग करायची गरज नाही त्या प्रोडक्टची, कारण का आमच्याकडे ऑलरेडी रेडी क्लायंट बेस आहे. सेम आता कस्टमर आमच्याकडे ऑलरेडी असल्यामुळे तर कस्टमरचा फायदा कसा, म्हणजे हॉटेलियरचा फायदा कसा. त्याला सपोज एका कस्टमरला त्याला सॅनिटरी सप्लाईज हवे आहेत आणि त्याला कप बशा घ्यायच्या आहेत. सो त्याला 2 ठिकाणी वेगवेगळं डोकं आपटावं लागणार. सगळ्यांचे प्रोडक्ट्स बघा, क्वालिटी बघा. सो ह्याचा ॲडव्हान्टेज आहे की ऑल अंडर वन रूफ. सो हा कस्टमरचा ॲडव्हान्टेज होतो. अदर ॲडव्हान्टेजेस की नो MOQ, म्हणजे नो मिनिमम ऑर्डर क्वांटिटी एक्सेप्ट फॉर कस्टमायझेशन. जर तुम्हाला ब्रँडिंग लोगो करायचं असेल तर त्याला एक रिक्वायरमेंट असते, नाही तो नो मिनिमम ऑर्डर क्वांटिटी. ऑन टाईम डिलिव्हरी आणि कस्टमर सपोर्ट. आता एका मॅन्युफॅक्चररला बल्क सेलिंग हाच ऑप्शन राहतो कारण का त्याला सगळा गेम व्हॉल्यूमवर आहे. सो त्याच्यामुळे जर कस्टमर डिरेक्टली मॅन्युफॅक्चररकडे गेला सो त्याला ते नाही घेऊ शकत का, कारण का त्याची बल्क रिक्वायरमेंट नसते. युजली मॅन्युफॅक्चरर बोलतो की 50,000 युनिट्स घ्या किंवा 1,00,000 युनिट्स घ्या, पण कस्टमरला हवं मे बी 5,000 युनिट्स. सो त्याला ते पॉसिबल नाही. दुसरं स्टॉकिंगचा प्रॉब्लेम, त्याला लोड करता येणार नाही एवढा सामान. आणि तिसरं म्हणजे कॉस्ट. जर सपोज त्याला 50,000च्या हिशोबाने पण लो कॉस्ट घ्यावं लागलं तरी ते खूप महाग होतं. सो कस्टमरचा इश्यू खूप होतो. हिअर वी स्टेप इन. आता किती मॅन्युफॅक्चरकडून आम्ही डिरेक्टली घेतो. आता आम्हाला ऑलरेडी ऑर्डर्स माहीत असल्यामुळे आम्हाला एक आयडिया असते की आम्हाला एवढा प्रोडक्टची गरज आहे, एवढी रिक्वायरमेंट आहे. सो वी स्टेप इन हिअर आणि प्रत्येक कस्टमरला त्याच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. सो आम्हाला व्हॉल्यूम असल्यामुळे मार्जिन कमी मिळते. हिअर ॲज पर रिक्वायरमेंट कस्टमरला मिळतं, स्टॉकिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याचा. आणि थर्ड म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह. जस्ट बिकॉज मॅन्युफॅक्चररनी आम्हाला कमी स्वस्तात दिलं म्हणून आम्ही आमचा मार्जिन तेवढाच नाही ठेवत. आम्ही ते पुढे फॉरवर्ड करतो की कस्टमरला पण त्याचा ॲडव्हान्टेज मिळावा. हां, ऑन टाईम डिलिव्हरी. आतापर्यंत एकही डिलिव्हरी आउट ऑफ डिलिव्हरी टाईम नाही गेली आहे. नेहमी ऑन टाईम होती किंवा बिफोर टाईम होती. सो आम्ही नेहमी पोचत आलो कमिटमेंटवर. सो बॅक टू मिशन अपॉर्च्युनिटीज की आता काम की बात करते. सो हिअर वी आर लुकिंग फॉर मॅन्युफॅक्चरर जे टिश्यूमध्ये आहेत, डिनरवेअर आहे, ग्लासवेअरमध्ये आहेत, गेस्ट किट्स करतात, डिस्पोजेबल्समध्ये, सॅनिटरी सप्लाईज, डेझर्ट वेट किंवा हॉटेलशी रिलेटेड एनिथिंग अँड एव्हरी वन. ऑल्सो आता आम्ही या सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीला सप्लाय करतो. सो वी ऑल्सो लुकिंग फॉर हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार्स, क्लब्स, मॉल्स, एक्झिबिशन इव्हेंट्स, कॉर्पोरेट्स, एव्हरी वन. आता रिसेंटली आम्ही BKCमध्ये काय एक्सपोमध्ये पार्टिसिपेट केलेलं. वी हॅड अ ट्रेमेंडस रिस्पॉन्स. सो आय वुड लाईक टू शेअर थोडे इमेजेस. हा बेसिकली आमचा बूथ होता.
सो प्रत्येक कॅटेगरीमधून आम्ही एक प्रोडक्ट प्लेस केलेला जस्ट फॉर कन्व्हिनियन्स पर्पज. ओके, सो वी हॅव अराउंड 1500+ प्रोडक्ट्स. म्हणजे टूथपिकमध्ये पण 10 टाईप आहेत आणि हाय एंड प्रोडक्ट्समध्ये पण 10 टाईप्स आहेत. सो असे 1500पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही आमच्या इथे वेबसाईटमध्ये चेक करू शकतात mhservices.in. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता या नंबरवर, किंवा तुमचे जर व्हॉट्सॲपवर तुम्ही आम्ही कॉन्टॅक्टही करू शकतात. आमचं ईमेल ID आहे contact@mhservices.in, किंवा आमच्या डिरेक्टली आमच्या ऑफिसमध्ये येऊ शकतात, जे आम्ही वडाळ्याला आहोत. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, थँक्यू सो मच तुम्ही इथे येण्यासाठी, एवढं मनापासून ऐकण्यासाठी, आणि आराना ग्रुप परत मला ही अपॉर्च्युनिटी देण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद तन्मय. आता शेवटचं प्रेझेंटेशन आहे ते आर्ना सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. तर आर्ना सोल्युशनचे सर्वे श्रीयुत देसाई सर यांना मी आमंत्रित करीत आहे. नमस्कार. एवढा वेळ बसल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. दोन ऑपॉर्च्युनिटीज आहेत आर्ना सोल्युशनकडून. एक तर आमचं मेन काम आहे की प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण करायचं काम करतो. गेले 16-17 वर्ष आम्ही करतो. तर तुम्ही आता डेमो बघितला की कसे चांगले चांगले उद्योजक तयार झालेले आहेत. तर असंच तुम्हाला पण जर आवड असेल ना प्रशिक्षण देऊन निर्माण करायची, तर आपण जॉईंटली विथ आर्ना सोल्युशनचे तुम्ही फ्रँचायझी घेऊन स्वतःचं पण तुम्ही ट्रेनिंग सेंटर चालू करू शकतात. आणि विथ मिनिमम इन्व्हेस्टमेंट ऑफ अराउंड 25,000मध्ये तुम्ही स्वतःचं तुमचं ट्रेनिंग सेंटर चालू करू शकतात. तर ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरं, आपण टॉईजचं क्लस्टर फॉर्म करतो. 15 नोव्हेंबरपासून आपण ते टॉईजचं क्लस्टर सुरू करतो. तर तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट आहे टॉईजचं क्लस्टर काय आहे तुम्हाला सांगतो. बेसिकली आपल्याकडे जे इम्पोर्टेड टॉईज येतात, तर आपण चायनावरून 8,000 कोटीचं टॉईज इम्पोर्ट करतो. तर ते सिमिलर प्रोडक्ट्स आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग, इथे 50 उद्योजकांचं आपण क्लस्टर फॉर्म करतो आहे, जे सिमिलर टॉईजमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे इंटरेस्टेड आहेत असे आपण सुरू करतो. ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल बँक असणार आहे, कॉमन मार्केटिंग फॅसिलिटी असणार आहे, लोनचे फॅसिलिटीज केल्या जातील, सबसिडीज घेतल्या जातील, असं सगळं आपण ते टॉईजचं क्लस्टर सुरू करतो. ओके, ते 15 नोव्हेंबरपासून आपण सुरू करतो. तर तुम्हाला कोणालाही ज्यांना इंटरेस्ट आहे तो तुम्हाला फॉर्म दिला आहे, त्याच्यामध्ये टिक करा. मग आपण पुढच्या मीटिंग्सना तुम्हाला बोलवलं जाईल. ओके, आणि तुम्हाला जे फॉर्म दिला, आजचे जे प्रेझेंटेशन आहे ज्यांच्याबरोबर तुम्हाला बिझनेस डील्स करायचे आहेत ते टिक करा. मग तुमचा डेटा सगळ्या त्यांना दिला जाईल आणि मग आपण पुढच्या मीटिंगला भेटू. ओके, एनी क्वेश्चन्स? आजचं एक लास्ट 2 मिनटं कोणा काय प्रश्न वगैरे आहेत? टॉईज क्लस्टरचं तुम्ही बघाल ना, आता फॉर एक्झाम्पल ती गाडी असते, दोरी आपण मागे खेचली की पुढे जाते. तर ते जे इम्पोर्ट करणार आहेत ना, त्यांना दर महिन्याला 2.5 लाख गाड्या लागतात. ओके, तर मग ते आपल्याकडून सोर्स करायला तयार आहेत. ओके, तर मग ते सेम आपण सिमिलर गाड्या पण आपल्या ब्रँडच्या असणार आहे अशा आपण त्यांना सप्लाय करून सुरू करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण तीच गाडी बनवायला गेलो ना, तर 6 रुपयामध्ये ती गाडी बनते. सेलिंग प्राईस बघाल तर 40 रुपयाला वगैरे सेल होते ती गाडी. ओके, तर मग ते आपल्याला जे इम्पोर्टर्स आहेत त्या फील्डमध्ये डील करतात, ते आपल्याशी टायअप करायला तयार आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं मिळून मग आपण एक टॉईजचं क्लस्टर उभं करतो आणि 15 नोव्हेंबरपासून आपण ते लॉन्च करतो टॉईजचं क्लस्टर. आता एक लोकेशन आपण बघितलं तर भिवंडी एरिया बघितलं आहे. ओके, आणि वेस्टर्न साईडचं आपल्याला लोकेट करायचं अजून. ओके, टॉईजचं आपण विकत जागा घ्यायला गेलो तर जागेची कॉस्ट ही येईल, किंवा आपण विदाऊट नुसते भाड्याच्या जागेत जरी करायला गेलो तर अराउंड 8 lakhsपर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट येईल. हां, इंडिव्हिज्युअल, कारण इंडिव्हिज्युअल युनिट असणार आहेत, इंडिव्हिज्युअल स्वतःचा ब्रँड पण असणार प्लस कॉमन ब्रँड पण असणार आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये ते मोल्डिंग मशीन्स घेण्यापासून आहे, मोल्डिंग मशीनचीच कॉस्ट जास्त होईल. ते छोटे मशीन्स तर लागतील ना, छोटे छोटे पार्ट्स. आपण सगळे इथे गेअर्स पण बनवणार आहोत, मोटर्स पण बनवणार आहोत, छोटे छोटे पार्ट्स खूप आहेत त्यामध्ये. तर ओन इन्व्हेस्टमेंट बघितलं तर थंब रूल बघितलं तर आपल्याला 20% ओन इन्व्हेस्टमेंट लागेल. ओके, आणि जर आपण त्या गव्हर्नमेंटच्या स्कीममधून जर करायला गेलो तर 5%
महिला असतील तर 5% ओन इन्व्हेस्टमेंट लागेल त्याच्यामध्ये, आणि कास्टमध्ये कोण असतील तर त्यांना 5% ओन इन्व्हेस्टमेंट लागेल, आणि असा आपण तो क्लस्टर उभा करतो. हां, नाही, एका प्रोडक्ट 4-5 प्रोडक्ट असू शकतात एका युनिटमध्ये. आता कसं आहे ना की आपण जे वर्किंग केलं ना, आता मी जास्त डिटेलमध्ये तो प्रोजेक्ट आता बोलत नाही. आपण जे क्लस्टरची मीटिंग असेल ना त्यावेळेस पूर्ण डिटेलमध्ये तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला देईन. फक्त इंटरेस्ट असेल तर आता फक्त इंटरेस्ट पुढचाच आपली मीटिंग ठेवूया, आणि नंतर मग सेकंड फेजमध्ये आपण सगळ्यां ग्रुप मिळून आपण ते मीटिंग ठेवूया. हां, टॉईजमध्ये प्लास्टिक यूज होणार आहे, तर रियुजेबल प्लास्टिक असतं ना ते यूज करणार आहे, कारण प्लास्टिकशिवाय डिफिकल्ट आहे ना टॉईज बनवणं. ओके, क्लोज करूया आपण. थँक्यू व्हेरी मच. तुमचं एक मिनिट. ओके, एक मिनिट. सगळ्यांनी जे प्रेझेंटेशन केलं ना ते प्लीज जरा स्टेजवरती या. करा. आवडलं ना? संधी आवडल्या की नाही? आवडल्या ना? मग टिकमार्क करून द्या लवकरात लवकर फॉर्ममध्ये. त्यांना एक छोटासा बुके देऊन त्यांचं स्वागत करूया आपण. सगळ्यांना फ्युचरसाठी खूप ऑल द बेस्ट, आणि खूप मिशन 100 लवकरच अचीव करा. 100 crores टर्नओव्हर.